ना कढई ना गॅस, फक्त 5 मिनिटात तयार. चॉकलेटी, टेस्टी आणि गणपती बाप्पाला आवडेल असे. नमस्कार, मी सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला मग रेसिपी सुरुवात करूया. मोदक बनवण्यासाठी इथे मी ओरिओचे 2 बिस्किटचे पॅकेट घेतले आहेत. एका पॅकेटमध्ये 5 बिस्किट येतात. ही सर्व बिस्किट आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तर दोन्ही पुड्यामधले मी बिस्किट यात काढून घेतलेले आहेत. तर ही 10 बिस्किटे आहेत. सगळ्यात अगोदर आपण काय करायचे, या बिस्किटमधली क्रीम साईडला काढायची. तर इथे मी एक बाउल घेतला आहे आणि चाकूने अशी बिस्किटमधली क्रीम साईडला काढून टाकते. तर हे पहा, लगेच निघते चाकूने. याचप्रमाणे आपण सर्व बिस्किटमधली क्रीम साईडला काढून ठेवायची. तर सर्व बिस्किटमधली मी क्रीम साईडला काढली आहे. आता ही बिस्किट आहेत ना, आपण हाताने अशी मोडून घ्यायची. सर्व बिस्किट आपण मोडून घेऊया अशी. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बिस्किटे घातली आहेत. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर इथे पाहू शकाल तुम्ही, मी बिस्किटची एकदम बारीक अशी पूड करून घेतलेली आहे. एकदम बारीक अशी झालेली आहे. याचप्रमाणे तुम्ही पण करून घ्यायची. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपण काय करूया, मोदक बनवण्यासाठी मिश्रण तयार करूया. मोदक बनवायला लागणारे मिश्रण तयार करूया. त्यासाठी मी ते दूध घेतले आहे थोडे. हे दूध काय करायचे, आपण थोडे थोडे करून यात ॲड करायचे, एकदम घालायचे नाही. आणि आपण हाताने हे मिक्स करून घ्यायचे. हे मिश्रण बनवताना जास्त दूध घालायचे नाही, थोडे थोडे करून आपण ॲड करायचे, नाहीतर काय होऊ शकते, पातळ पण होऊ शकते. तर याप्रमाणे बघा, असा घट्टसर आपण गोळा करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकाल, घट्ट असा गोळा झालेला आहे. मोदक बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. बिस्किटमधली आपण जी क्रीम काढून ठेवली आहे ना, त्याचं आपण आता स्टफिंग तयार करून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही कोकोनट जरी घातलं तरीही चालेल, पण मी काही घातलेलं नाही आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. किंवा थोडीशी साखर जरी बारीक करून घातली तरीही चालेल. चला आता आपण मोदक करायला घेऊया. तर इथे मी हे घेतलं आहे मोदक बनवण्यासाठी. जर तुमच्याकडे साचा असेल तर चालेल, नसेल तर मी तुम्हाला बिना साच्याचे पण करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी थोडासा गोळा घेते आणि हा गोळा काय करायचा, आपण हाताने असा गोल करायचा, लांबडा, आणि या साच्यामध्ये घालायचे. तर माझा साचा जरा मोठा आहे. तर आपण हे कडन असं प्रेस करायचं, का तर आपण मध्ये हे पांढरे स्टफिंग घालणार आहोत म्हणून. आता यामध्ये व्हाईट क्रीम आहे ना, ती आपण घालून घेऊया. बोटांना आपण हे दाबून घ्यायचे.
आणि जी व्हाईट क्रीम आहे ना ती दिसली नाही पाहिजे, त्यासाठी आपण वरून अजून थोडी घालूया. तर तुम्ही पाहू शकाल इथे एकदम मस्त असं बसलेलं आहे. तर हे यातनं काढून घेऊया. तर खालच्या बाजूने आपण हे काढायचे. तर मोदक तयार झालेला आहे. किती छान झालेला आहे पहा. डिझाईन पण एकदम छान आली आहे. आता आपण दुसरी पद्धत बघूया. ज्यांच्याकडे साचा नाही त्यांनी हाताने पण करू शकते. तर मी गोळा घेऊन असा गोल केलेला आहे. गोल केल्यानंतर आपण काय करायचं, या बोटाच्या साह्याने असे मध्ये एक गोल करायचा. याप्रमाणे पण खूप छान होतात मोदक. एकदा तुम्ही करून पहा. आता यामध्ये घालायची आपण क्रीम. क्रीम घालून हे मी पूर्ण असं पॅक केलं आहे. तर आपल्याकडे काटा चमचा असेल ना त्याचा आपण उपयोग करायचा. हे उभं असं करायचं. तर पहा किती छान वाटतं आहे. तर सगळीकडे मी केलेलं आहे. फक्त थोडासा असा शेप देऊया आपण त्याला. चमच्याने पण किती छान दिसत आहे पहा तुम्ही. मोदक खूपच छान झालेले आहेत. ज्यांच्याकडे मोदकचा साचा नाही आहे ते पण बनवू शकतात. तर याप्रमाणे आपण सर्व मोदक करून घेऊया. सर्व मोदक आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकाल किती मस्त असे झालेले आहेत. तुम्हाला एक मोदक मी कट करून दाखवते. झालेत का नाही छान. किती झटपट आणि टेस्टी ओरिओ बिस्किटचे मोदक तयार. गणपती बाप्पालाही आनंद आणि घरच्यांनाही चॉकलेट सरप्राईज. तुम्ही हे नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि सोनम रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.